ऑस्ट्रेलियात पोहोचलात किंवा आता पोहोचणार आहात लवकरच, तर पहिल्या आठवड्यात तुमच्यासोबत काय काय होणार आहे किंवा येत्या काही महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो, याबद्दल आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी. मी राहते ऑस्ट्रेलियामध्ये आणि इथे आलेले अनुभव मी माझ्या व्हिडिओ थ्रू शेअर करत असते. तर मला इथे येऊन 1 वर्ष झालं, पण बरेचसे क्वेश्चन्स मला असे विचारले जातात. त्यातले काही कॉमन क्वेश्चन्स घेऊन आजचा व्हिडिओ मी बनवत आहे. तर जर तुम्ही ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा पोहोचला आहात, तर जॉब शोधण्यापासून, घर शोधण्यापासून बरीच अशी कामं असतात जी तुम्हाला करायची असतात. मग सिक्वेन्स काय असायला पाहिजे आणि काय केलं पाहिजे, मी काही चुका केल्या आणि मी काय गोष्टी फॉलो केल्या, कारण पुढच्या स्टेज मागचा शहाणा, अशा अर्थाने आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला खूप टेन्शन येऊ शकतं, कारण सिम कार्ड नवीन घ्यायचंय, त्याचबरोबर तुम्हाला घरही शोधायचंय, डॉक्युमेंट्सची अरेंजमेंट करायची. कोणते डॉक्युमेंट्स बनवायचे तुम्हाला? सगळ्यात पहिले तुम्हाला बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचंय. सगळ्यात पहिले सिम कार्ड घ्यायचंय, मग बँकेमध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करायचंय. बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी तुमचं पॅन कार्ड लागेल इंडियाचं, त्याचबरोबर तुमचा विजा लागेल, पासपोर्ट लागेल. हे 2-3 डॉक्युमेंट्स असले तरी तुमचं अकाउंट ओपन होईल. आणि त्या अकाउंट ओपनिंग नंतर तुम्ही तुमचं फोटो आयडी कार्ड काढा. सगळ्यात महत्वाचं, जसं आपलं आधार कार्ड असतं तसं इथे फोटो आयडी कार्ड असतं. त्या सगळ्या डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही फोटो आयडी कार्ड काढू शकता. फोटो आयडी कार्डचं काम झालं. सगळ्यात आधी तुम्ही जॉबच्या मागे लागूच नका. आधी डॉक्युमेंट जमा केल्याशिवाय तुम्हाला जॉब मिळणार नाही. तुमच्याकडे सिम कार्ड झालं, बँकेत अकाउंट झालं, नंतर फोटो आयडी कार्ड झालं. त्यानंतर तुम्हाला जे पण TFN नंबर वगैरे असतात त्या गोष्टीला सुद्धा तुम्हाला अप्लाय करायचं आहे. हे पण साइड बाय साइड चालू ठेवा, त्याच्याशिवाय जॉब मिळत नाही. आणि मेन गोष्ट, जर तुम्ही इंडियामध्ये कोरोना व्हॅक्सिनचे 2 डोस घेतलेले असतील, तर तिसरा व्हॅक्सिनेशन इथे आल्यावर तुम्ही घ्या, कारण तुम्हाला 3rd व्हॅक्सिनेशनचं सर्टिफिकेट मागितलं जातं आणि ते फ्री असतं. त्यामुळे जवळच्या कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही सांगू शकता, जुनं सर्टिफिकेट दाखवा, जे पण तुमच्याकडे असतील व्हॅक्सिनेशनचे ते दाखवा आणि मग 3rd व्हॅक्सिनेशन करायचं ते सांगा, आणि ते तुम्हाला फ्री असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे घेत नाही. तर ते व्हॅक्सिनेशन पण करून ठेवा, कारण त्या व्हॅक्सिनेशनमुळे माझा जॉब मला 8-10 दिवस पुढे ढकलावा लागला. जेव्हा ते व्हॅक्सिनेशन माझं झालं त्यानंतर मी जॉब अप्लाय केला, म्हणजे मला जॉब मिळाला. आणि ते 1 आठवड्याचं पेमेंट असतं, बरोबर. त्यामुळे 8 दिवस पुढे मागे होणं पण खूप मोठी गोष्ट असते. तर सगळ्यात पहिले हे सगळे डॉक्युमेंट झाले. तर आणि घर शोधायचंय. घर शोधण्यासाठी सुद्धा तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मागितलं जातं, फोटो आयडी मागितले जातात, ह्या सगळ्या गोष्टी मागितल्या जातात. तर सगळ्यात पहिले 6 महिने तुमचं इंडियन लायसन्स इथे व्हॅलिड असतं. त्यामुळे तुम्ही ते इंडियन लायसन्स इथे वापरू शकतात पहिले 6 महिने, आणि ते कुठेही तुम्ही दाखवू शकतात. पण फोटो आयडी कार्ड असलं की वजन जरा वाढतं जॉब मिळवण्यासाठी. तर हे झाला डॉक्युमेंटचा पार्ट. आणि तुम्हाला कुठले कुठले कल्चरल शॉक्स लागू शकतात याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सुरुवातीला आल्यावरती तुम्हाला यांची भाषा समजणार नाही. बरेच गोष्टी असतात त्या आपल्याला प्रोसेस करायला वेळ लागतो, कारण ॲसेंट डिफरंट आहे. असं वाटतं की मला इंग्लिश बोलताच येत नाही, मला काही समजत नाही, असं स्टार्टिंगच्या काळात तुम्हाला असं वाटू शकतं. पण ते हळूहळू सगळं नीट होतं. त्याच नंतर तुम्हाला असं वाटेल इथे लॉकडाऊन लागलं की काय, ना इथे आवाज आहे, ना लोक रस्त्यावर दिसत आहेत, आणि इथे पोल्युशन नाही आहे. सगळं शांत शांत वाटेल, कोणीच नाही आहे आजूबाजूला, कोणी लुडबुड करत नाही आपल्या आयुष्यात, असं वाटत राहील. आणि हा खूप मोठा कल्चरल शॉक असतो की तुम्ही एकटे आहात अशी फिलिंग तुम्हाला सतत येत असते. पण हे सगळं हळूहळू वेळेनुसार नीट होतं आणि तुम्हाला इंग्लिश पण समजायला इझी जातं. हे सगळं ऐकून ऐकून सगळं नीट होतं, असं काही प्रॉब्लेम येत नाही. सॉरी हे 3-4 शब्द तुम्ही चांगले रटून ठेवा आणि खूप पोलाइटली वागा. नेहमी हे शब्दांचा वापर करा. आणि इथे नो तुम्ही बोलू शकता, कारण तुम्ही कुठलंही काम हो बोलाल आणि ते नंतर करणार नाही, तर हे लोकांना आवडत नाही. स्पष्ट वक्तपणा ह्या लोकांना खूप आवडतो आणि हे ह्या कल्चरचा भाग आहे. ते तुम्ही आत्मसात करा. इथे कोणाला आंटी अंकल म्हणू नका. तुम्ही त्यांना त्यांच्या नावाने हाक मारा किंवा त्यांचं नाव आधी समजून घ्या, आधी नाव विचारा आणि ते नाव लक्षात ठेवा आणि त्या नावाने हाक मारायचा प्रयत्न करा. स्टार्टिंगला आपल्याला काही चॅलेंजेसला फेस करावं लागू शकतं. ते म्हणजे दोघांपैकी एक जण जॉबला असतो आणि एक जण जॉब शोधत असतो. अशा कंडिशनला थोडंसं चिडचिड होणं किंवा
अनइझी फील होणं, कारण वातावरण चेंज झालंय, घर चेंज झालंय, इथे मेड सपोर्टला नसते आणि असं स्टार्टिंगला वाटू शकतं याच्यापेक्षा जास्त तर मी इंडियात कमवत होतो आणि ते माझं काहीच सेव्हिंग होत नाहीये किंवा मला जॉबच मिळत नाहीये, असे वेगवेगळे प्रेशर येऊ शकतात. ह्या प्रेशरपास हे फक्त काही महिन्यांसाठी आहे. तुम्ही अशा वेळेस स्वतःवरती ताबा ठेवणं महत्वाचं आहे, कारण इथे असं होणं साहजिकच आहे. आणि नॉर्मली मी ज्या फॅमिलींशी माझा कॉन्टॅक्ट होतो इंस्टाग्रामवरती किंवा मी ज्यांना ज्यांना भेटते त्यांच्या सगळ्यांमध्ये हा सगळा प्रॉब्लेम सुरू होतो. कारण बऱ्याच पुरुषांना इंडियामध्ये घरात कामाची सवय नसते आणि महिलांना एकटीवरती काम येतं किंवा एखादी महिला काम करत नसते, ते पुरुषावरती एकट्यावरती लोड येतो किंवा बाहेर एक जणच काम करत असतं, एक जणाला जॉबच मिळत नसतो त्याच्या फील्डमध्ये किंवा तो ट्राय करतोय पण जॉब मिळत नाही, हे सगळं होत असतं. त्यामुळे तुम्हाला स्टार्टिंगला जो घराचा बॉन्ड असतो तो महाग वाटू शकतो, रेंट महाग वाटू शकतं, किराणा महाग वाटू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप एक्सपेन्सिव्ह वाटतात आणि मग तुम्हाला थोडंसं प्रेशर येऊ शकतं. तर ह्या प्रेशरपासून वाचण्यासाठी फक्त एक मंत्र मी जपला होता, तो तुम्ही पण जपा, की हे फक्त काही दिवसांसाठी आहे, हे काही दिवसांसाठी आहे आणि हा काळ लवकरच संपेल आणि लवकरच सगळं चांगलं होईल, ठीक होईल, असा विचार करत राहणं आणि पुढच्या स्टेपवरती जाणं. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की तुम्हाला आधी डॉक्युमेंट जमा करायचे आहेत, कोणते कोणते करायचे ते सांगितलं. मग घराचं बघा आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट काय आहे ती बघूया. चौथ्या प्रश्नाकडे वळूया आता. नो जॉब, नो एक्सपिरियन्स, नो एक्सपिरियन्स, नो जॉब. आता तुम्ही म्हणाल मला इंडियामध्ये इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स होता, मी ह्या कामामध्ये खूप एक्सपर्ट होते किंवा मी तेथे मॅनेजर होते किंवा मी मोठ्या पोस्टवर होते किंवा असं होतं तसं होतं, असे बरेच स्वप्न असतात आणि इथे आल्यानंतर तुम्हाला वाटतं की मला माझ्या फील्डमध्ये एकदम इझिली जॉब मिळेल. तर ही हिरवळ आहे ना, ती फक्त दिसायला असते, दुरून डोंगर साजरा असतो, जवळ गेल्यानंतर कळतं की नेमकं काय आहे. तर इथे काय होतं, जो डिपेंडंट विजावरती येतो ना तो खरं तर खूप स्ट्रगल करतो. जर इथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये जॉब शोधणं याला खूप वेळ लागू शकतो. मिळतो आपल्या फील्डमध्ये जॉब, पण खूप वेळ लागू शकतो. त्यासाठी तुम्ही तोपर्यंत घरात तर नाही बसू शकत ना, कारण तुम्हाला ह्यांचा ॲसेंट समजण्यासाठी, ह्या लोकांमध्ये फ्रेंडशिप करण्यासाठी, ओळखी होतील, तर तुम्हाला कोणीतरी रेफरन्स करेल, कोणीतरी रेफरल म्हणून साईन करेल ना. जॉब लागल्यानंतर 2 रेफरी लागतात आपल्याला, की हे दोघांनी मला रेफर केलंय किंवा त्या दोघं तुमच्याबद्दल त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन फीड करतात. तर ते 2 लोक कमवण्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागेल, बरोबर. 2 फ्रेंड्स बनवण्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागेल. ऑस्ट्रेलियन लोकांमध्ये मिक्स व्हावं लागेल, तेव्हा तुम्हाला त्यांचं ॲसेंट समजेल. स्टार्टिंगला तर काहीच समजत नाहीये, मग त्यांच्याशी फ्रेंडशिप करायची, बाहेर पडायचंय, तर तुम्हाला कुठलाही छोटा मोठा जॉब सुरुवातीला तिथे अप्लाय करावा लागेल. आता इथे अप्लाय कसं करायचं? आता कुठलाही जॉब तुम्हाला बिना सर्टिफिकेशनचा मिळत नाही. तर कोणते कोणते छोटे छोटे कोर्स असतात की ज्या केल्यानंतर तुम्हाला छोटे मोठे कोणते पण जॉब मिळू शकतात. तर त्यावरती मी व्हिडिओ तर बनवेलच, पण इंस्टाग्राम असं युट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती असे व्हिडिओ मिळतील तुम्हाला, ते बघून तुम्ही छोटे मोठा एखादं प्रोफेशन चूज करा आणि त्याच्यामध्ये आधी शिरा. आठवड्यातून 1 किंवा 2 जरी शिफ्ट तुम्हाला मिळाल्या तरी तुम्ही घराच्या बाहेर, ऍटलिस्ट घराच्या बाहेर पडता आणि तुम्हाला ओळखी होतात आणि तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये कसं पोहोचायचं हे तुमचा मार्ग तुम्ही शोधून काढू शकता. कारण इथे तुम्हाला कोणीही मदत करू शकत नाही. कारण तुम्ही ऑस्ट्रेलियात ऑलरेडी आला असाल तर तुम्हाला माहिती असेल लोक किती बिझी असतात आणि स्वतःच्याच लाईफमध्ये किती त्यांना स्ट्रगल असतो, ते त्यांचं किती काय करतायत हे तुम्ही डोळ्यांनी बघताय. त्यामुळे प्रत्येकाला तुमच्यासाठी वेळ काढायला वेळ नसतो. त्यामुळे तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः इथे आल्यानंतर तुम्हाला सांगू का सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथे आल्यानंतर तुम्ही इतके स्वावलंबी बनता ना, स्वतःची गोष्ट किंवा स्वतःचं काम स्वतः करायला शिकता. हे मी माझ्यावरून सांगते. छोट्या कामांसाठी मी माझ्या नवऱ्यावर डिपेंड असणारी मी, प्रत्येक काम मी माझं स्वतःचं करायला शिकली आता. मला गरज नाही लागत कोणाची, मी माझं स्वतःचं स्वतः करते. आणि जर तुम्ही आला असाल, तुमच्याकडे वेळ असाल, जी चूक मी केली ती तुम्ही करू नका. कार शिका. जर इंडियामध्ये तुम्हाला थोडीफार कार येत असेल तर इथे पण आल्यानंतर 1-2 क्लास करा आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा, जोपर्यंत तुम्हाला जॉब मिळत नाही तोपर्यंत. कारण ड्रायव्हिंग लायसन्सचा पण खूप मोठा रोल असतो तुम्हाला जॉब मिळण्यासाठी. मी त्याला खूप वेळ लावला आणि ड्रायव्हिंग इथे काही हार्ड नाहीये. जर खेड्यागावात असेल तर तुम्हाला जिथे तो माणूस एक्झाम घेतो त्या ठिकाणीच तुम्हाला तो माणूस शिकवायला घेऊन जातो. गाडी कशी चालवायची, काय चालवायची, याच्यावरती खूप सारे व्हिडिओ असतात. तर तुम्ही लायसन्स पण मिळवायचा प्रयत्न करा. साईड बाय साईड जॉब जसं शोधताय तसं साईड बाय साईड ड्रायव्हिंग लायसन्सचं पण काम करत राहा. आणि महत्वाचं, तुमची पहिल्या काही महिन्यांमध्ये बिलकुल सेव्हिंग होणार नाही. जो पगार एका जणाचा पगार येत असेल ना, तो पूर्ण संपलेला असेल, पूर्ण संपत असेल, पण त्यासाठी घाबरायचं नाही.
की सगळा खर्चच होतोय, सगळा खर्च होतो. स्टार्टिंगला खर्च जास्त होणारच आहे, हे मानूनच चालायला पाहिजे तुम्ही. पहिले 7-8 महिने तर तुम्ही काहीच नाही करू शकत, फक्त खायचं आणि काम करायचं एवढंच तुमचं होऊ शकतं स्टार्टिंगला. हळूहळू मग तुम्हाला जॉब लागल्यानंतर सगळं नीट होईल आणि खूप इतकं तुम्ही कमवणार ना काही वर्षांमध्ये, की जेवढं तुम्ही स्वतः सुद्धा विचार केला नसेल स्वतःसाठी, इतकं चांगलं स्वतःसाठी पण चांगला विचार केला नसेल, एवढं चांगलं तुमचं होऊ शकतं. त्यामुळे फक्त थोडा पेशन्स ठेवणं गरजेचं आहे आणि वाटेल ते काम स्टार्टिंगला करायची तुमची तयारी असली पाहिजे. तर मी सांगितलं की छोटे मोठे शॉर्ट कोर्सेस करा, कुठेतरी जॉईन व्हा आणि त्याच्यातूनच तुमचा तुमचा मार्ग तुम्ही शोधा. तुमच्या फील्डमध्ये कसं पोहोचायचं ते तुम्ही नंतर त्याच्यातूनच घुसा. कारण तुम्ही जर तुमच्या फील्डसाठीच वाट बघत राहिलात तर तुम्ही घरातच राहणार, तुम्ही घराच्या बाहेर नाही पडू शकत. ही रिअल फॅक्ट आहे. मी कितीतरी माझे असे ओळखीचे लोक बघितले की ते त्यांच्याच फील्डमध्ये काम करण्यासाठी ते 2-2, 3-3 वर्ष झाले ऑस्ट्रेलियामध्ये आलेत, पण त्यांना जॉब नाही मिळत आहे. कारण त्यांनी ऍक्सेप्टच नाही केलंय की हे पण मला करावं लागू शकतं किंवा मी इथे पण मी काम करू शकते. कारण ते त्याच औरामध्ये आहे. जसं इंडियामध्ये माझ्याकडे कामवाली येते आहे, माझं घर ऑटोमॅटिक स्वच्छ होतंय, मला एका फोनवरती भाजीपाला घरी येतोय. तर ती जी लाईफ आहे ना ती एकदम इझी, तर त्या लाईफच्या त्या याच्यामध्ये ते जगतायत. अजून त्यांना ते रियालिटी चेकच नाही मिळालाय की इथे आल्यानंतर आपल्याला स्टार्ट करायचं आणि जे पाहिजे ते आपल्याला करायचं स्टार्टिंगला. तुम्ही तुमच्या फील्डमध्ये जाऊ शकता, पण त्यामधून बाहेर निघणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतंय मला असं वाटतंय की मी सगळेच पॉइंट कव्हर केलेत जवळपास. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी कुठला तरी पॉइंट विसरले किंवा मला बोलायचा राहिलाय, तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर प्लीज तुम्ही न लाजता मला तुम्ही कमेंट करू शकता किंवा तुम्ही मला डीएम करू शकता इंस्टाग्रामवरती. इंस्टाग्राम आयडी ट्रस्ट मराठी आहे, तुम्ही सर्च करा, तुम्हाला लगेच मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण आहे. इथेही तुम्ही मला कमेंट करू शकता. तुम्हाला जो प्रश्न पडला असेल तुम्ही बिंदास लिहा. मी मी खरं तर ही जी सिरीज स्टार्ट केली आहे, व्हिडिओ जे बनवते ना मोठे, प्रत्येकाला टाईप करून बोलायला माझ्याकडे वेळ नाहीये. त्यामुळे मी काय करते, जो पण प्रश्न मला आवडलाय त्या प्रश्नावरती एक डिटेल व्हिडिओ बनवते. कारण ते कॉमन प्रश्न असतो आणि भरपूर जणांना हे प्रश्न ऐकायचे असतात, त्याचं उत्तर ऐकायचं असतं. तर प्रत्येकाला वेगवेगळं सांगण्यापेक्षा मी एक मोठा व्हिडिओच बनवलेला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, जो माझा गेल्या 1 वर्षाचा एक्सपिरियन्स माझ्याकडे साचलाय, त्यातून मला काही अडचणी आल्यात, काही मी सोल्युशन शोधलेत, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या मोठ्या व्हिडिओ थ्रू देण्याचा प्रयत्न करेल. कारण मला असं वाटतं मी तुम्हाला मदत केली तर मला पण कोणीतरी मदत करेल अशा अपेक्षेने मी हे व्हिडिओ बनवत आहे. ह्या व्हिडिओतून कुठलंही इन्कम मला येईल किंवा ते इन्कम एवढं पण जास्त नाहीये. मी याच्यापेक्षा चांगला मला पगार आहे. मला गरज नाहीये खरं तर सोशल मीडियावरती काम करायची. पण हे फक्त येणाऱ्या जे लोक आहेत ज्यांना खूप अडचणी येतात त्यांच्यासाठी, आणि ज्यांना यायचं आहे ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी पण कमेंट करा की तुम्हाला काय प्रश्न आहेत, त्यावरती मी नक्की येत्या काही काळात व्हिडिओ बनवेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. धन्यवाद.